तर आज मस्त वैभव त्यांच्या हाताने मस्त चिकन भुना मसाला करणार आहे। तर ते चिकन खूप नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल दीप्सवर। खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी किचन पूर्ण एकदम क्लीन केलेलं आहे, चकाचक एकदम, कारण आज इन्स्टॉल होईल आमचं मॉड्युलर किचन। आणि फ्रीज तिथे कोपऱ्याला ठेवलेलं आहे, तर इथे बघू शकता पूर्ण क्लीन करून घेतलं, सगळं खालचं सामान काढून घेतलं। तर आणि कलर पण झालेला आहे कंप्लीट। तर बघू शकता असा कलर दिलेला आहे, ग्रे, माझा फेवरेट कलर। ग्रे व्हाईट ब्लॅक फेवरेट कलर आहे माझे। आणि देवघर पण एकदम चकाचक आवरून दिलेलं आहे। आता फक्त देव मस्त क्लीन करून पूजा करून वगैरे ठेवून देईल। तर सध्या तर नाही, कारण नंतर उद्या वगैरे किंवा संध्याकाळी देव धुवून क्लीन करून मस्त ठेवेल, कारण ते पुसायचं आहे देवाला पूर्ण। आणि इथे पण आम्हाला येलो कलर आणि इथे थोडी लाईट फिटिंग म्हणजे फिटिंग राहिली, बाकी सगळं झालेलं आहे। आणि इथं येलो किंवा कोणत्यातरी कलर देईल मी देवघराला। तर असं आहे आमचं देवघर, मोठं, खूप मोठं देवघर आहे। इथे बघू शकता मध्ये असं, इथे उंच एवढं आहे असं। तर असं देवघर। आणि मी फ्रीज इकडे ठेवलेला आहे आज मस्त। तर इथे बघू शकता फ्रीज इथे ठेवलेला आहे। आणि इथे मायक्रोवेव्ह OTGचा आहे पॉईंट, जेव्हा डबल डोअर फ्रीजपर्यंत मावेल ह्या वायरीपर्यंत। आणि इथे मायक्रोवेव्ह आणि ओव्हन दोन्ही OTG तेवढं राहील। तर इथे पूर्ण क्लीन करून घेतलं मी सगळं, आज पटापट स्वयंपाक पण करून घेतलेला आहे। आणि स्वयंपाकामध्ये मस्त मी वांग्याची भाजी केलेली आहे। तर इथे बघू शकता मस्त वांग्याची भाजी, पोळ्या केलेल्या आहे। आणि वैभव गेले संगमनेरला, त्यांची कोर्टात तारीख, आता डॉक्टरांच्या कोर्टात तारीख असतात, सरकारी तारीख असतेच। तर तिथे गेलेले संगमनेरला। तर आम्ही काही गेलो नाही, कारण आज इन्स्टॉल करायचं होतं मॉड्युलर किचन, म्हणून मग तेच गेले सकाळी। त्यांना मस्त नाश्त्याला पोहे चहा दिलेला आणि मी आता स्वयंपाक करून घेतला। आणि ते पण लवकर येतील, 1-1.5 वाजता वैभव येतीलच। आणि जे इन्स्टॉल करणार आहे ना ते पण येतील, 2-1 वाजता येतील आणि ते सगळं इन्स्टॉल करतील। म्हणून मी सगळं आवरून ठेवलं। आणि ही फरची आहे ना ती पण क्लीन करून घेतलेली, चटणी क्लीन केली, गॅस क्लीन केला, सगळं क्लीन केलेलं आहे। ते भांडे घासून ठेवले हाताने। तर आता हे भांडे मी लावून देईल मध्ये सगळे, आणि सगळं काढून ठेवली याच्यातलं, म्हणजे इथलं सगळं काढून घेईल किचनवरचं, ऑलमोस्ट मी काढलेलंच आहे। आणि इथे आहे गणपती बाप्पा। तर इथे ठेवून दिलं मी गणपती बाप्पाला, क्लीन करून वगैरे म्हणजे पूर्ण आंघोळ वगैरे घालून आणि मग ठेवून देईल मी देवाऱ्यामध्ये। आणि कियारा विहान काय करताय तुम्हाला दाखवते। तर इथे आहे कियाराची पण आंघोळ केलेली आहे। आणि तिथे बसला आहे विहान। आणि हे काय काढलंय कियाराने सोप्यावर, इथे सगळं आवरून ठेवलं। आणि हे चॉकलेट सगळे काढून ठेवले यांनी, खायचा पत्ता नाही। आणि इथे विहान, इथे आपलं मॉड्युलर किचनचं सगळं सामान आहे। इथे बघू शकता सगळं सामान आहे। इथे क्लिप्स आहे ज्या लागतील त्या। तर अजून आज येईल सामान, हे थोडंसं आणलं होतं काल, तर अजून येईलच। आणि घर पण क्लीन करून घेतलं, फरची पुसून घेतलेली आहे सगळी, झाडांना पाणी टाकलं वगैरे। तर इथे बघू शकता असं किचन दिसतंय माझं।
सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. फक्त हा ड्रम ठेवला कारण त्यांना लागेल उभं राहण्यासाठी. इथे लॉफ्टला पण कलर दिला आहे, बघू शकतो. लॉफ्ट पण आम्ही पॅक करणार आहे पूर्ण. तर असं कलर दिलेला आहे लॉफ्टला पण, आणि असा कलर दिसते ग्रे कलर, बघू शकता. तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे पॉईंट असे. तर एवढं काम कंप्लीट झालेलं आहे आणि देवाऱ्याला फक्त आता कलर द्यायचा आहे, नाहीतर माझ्या पॅन्ट्री रूमला कलर द्यायचा आहे. तर असं काम झालेलं आहे. आता वॉशिंग मशीनला कपडे लावायचे आहे. तर चला. तर इथे मला बेसिन लावायचं आहे. खूप खराब झालेला आहे, कलर्स वगैरे हात धुतलेले आहेत आणि आरसा पण खूपच खराब आहे. तर मी आता पटापट क्लीन करून घेते. तर याच्याने आरसा वगैरे क्लीन करून घेते. तर इथे मला असा राऊंडचा आरसा आणायचा आहे. सध्यात आता हाच आहे आणि तर इथे मी आता आरसा आणि आपलं बेसिन क्लीन करून घेणार आहे. तर खूपच खराब झालेलं, कलर वगैरे पडलेलं होतं त्याच्यामध्ये, बघू शकता एकदम व्हाईट दिसतं आहे. तर आता आरसा तर क्लीन झालेला आहे. आता नळ वगैरे सगळं क्लीन करून घेणार, घासून घेणार. आणि हे डिस्पेन्सर बघू शकता, सोप डिस्पेन्सर. तर हे पण खूपच सुंदर दिसतं, पण विहान त्यांना येत नाही ते काढता. तर मग ते असं प्लॅस्टिकचंच ठेवलेलं आहे आणि हे सध्या नाही ठेवलं. तर म्हटलं आता क्लीन करून ठेवून देईल आणि नंतर कधीतरी काढेल. तर बघू शकता खूप छान आहे, त्याच्यामध्ये अशी पेटल्स वगैरे असं छान आहे. तर काचेचं आहे ते, म्हणून मग मी ते नाहीच ठेवलं, कारण विहान त्यांना त्याच्यातून येत नाही काढता. तर आता मी बाजूचं सगळं क्लीन करून घेणार आहे. आणि हे काउंटर बेसिन आहे ना, ते आमचंच डिझाईनने केलेलं आहे, म्हणजे मी आणि वैभवने सांगितलं तसं बनवून घेतलेलं आहे तिथे. आणि त्याच्या खाली आता फक्त डोअर्स वगैरे कप्पे असे बसवायचे, म्हणजे टॉवेल वगैरे आपण ठेवू शकतो, किंवा मग क्लीनर वगैरे काही सोप डिस्पेन्सर्स, लिक्विड वगैरे ठेवू शकतो. तर ते पण करायचंच आहे लवकर. आणि इथे मी सगळं क्लीन करून घेते. फरची तरी डाग निघत नव्हते, खूप पक्के बसलेले होते कलरचे डाग. तर मी घासून वगैरे असे काढलेले आहेत तिथे. तर बघू शकता आता साईडने सगळं साफ करून घेणार, व्हाईट जे दिसतं आहे ते, आणि सगळं एका फडक्याने पुसून घेणार सगळं. तर तेच. आणि असं क्लीन केलं. आता कलरचं काम कंप्लीट झालंच आहे, तुम्ही बघितलं असेल. तर मग म्हटलं चला आता क्लीन करून घेऊ सगळं एक गोष्टी. आणि विहान ते बसले होते, टी व्ही बघत होते, आणि म्हटलं चला आता तोपर्यंत सगळं क्लिनिंग वगैरे करून घेऊ. तर इथे तेच मी क्लीन करते. तर चला. आणि नंतर मला वॉशिंग मशीनला कपडे पण लावायचे. ते झालं की माझं संपूर्ण काम होईलच पूर्ण. तर आता तेच चाललं आहे क्लिनिंग. कपडे लावणार आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे करणार. झालेलं आहे. डिस्पेन्सर पण ठेवून देते, मस्त आहे, छान. सध्या इथे लावते. तर चला. कपडे पण लावून देते वॉशिंग मशीनला. सगळा पसारा इथे ठेवलेला सध्या, तर त्याला प्लीज इग्नोर करा. चला आता कपडे टाकून देते. तर इथे बघू शकता बेसिन पण आवरलेला आहे असं. तर आरसा पण क्लीन केलेला आहे सगळा. आणि हे प्लॅस्टिकचंच आहे, कारण मुलांना इझी जावं म्हणून मग ठेवलेलं आहे. आणि हे काचेचं आहे. तर हे आता सुकलं की क्लीन करून ठेवून देईल मी कपाटात, नंतर काढेल. आणि इथे मी थोडं घासलं होतं ना घासणीने, तेव्हा हा कलर निघून गेला आहे. तर हे पण चेंज करायचंच आहे, थोड्या दिवसांनी करूच चेंज. तर हे जे कलरचे डाग दिसतात आहे ना, ते निघत नाही आहे, ते निघतील हळूहळू घासले का.
पण मी एवढा प्रयत्न केला काढण्याचं सगळं. तर बघू शकता झालेलं आहे काउंटर बेसिन क्लीन. चला, बघितलं असेल सगळं काउंटर बेसिन क्लीन केलं, कपड्यांना वॉशिंग मशीनला कपडे लावले आणि किचन पण मस्त चकाचक क्लीन केलेलं आहे आणि खूप छान फ्रेश वाटतंय मस्त. आणि स्वयंपाक पण झालेला आहे. आता जेवण करणार आणि जेवण झालं की मग बोलतेच तुमच्याशी. तर चला मग बाकीचं पुढचं वगैरे आवरून घेईल तोपर्यंत. पण इतकं छान वाटतंय ना, मस्त इतकं क्लीन वाटतंय. आणि जेव्हा मी हे इन्स्टॉल होईल ना, काय म्हणतात आपलं मॉड्युलर किचन, तर तेव्हा मी सगळे भांडे कसे मी ऑर्गनाईज करते वगैरे ते तुमच्यासोबत मी शेअर करेलच उद्या परवाच्या ब्लॉगमध्ये. जर आज कंप्लीट झालं, उद्या 2 दिवस लागतात कंप्लीट व्हायला. जेव्हा कंप्लीट होईल ना त्यावेळेस मी तो ब्लॉग करेलच. आणि कसं मी ऑर्गनाईज करते माझं किचन वगैरे मी ते तुम्हाला सांगेलच. तर तेच मस्त क्लीन झालेलं आहे. फ्रीज पण इतका छान दिसतोय तिथे. आणि इथे पहिले होता, इथे या ठिकाणी ह्या बोर्डला इथे होता, तर खूप अडचण व्हायची. तर आता तिथे मस्त कोपऱ्याला छान वाटतं एकदम. इतकी मोठा स्पेस मिळतो आहे आणि माझं किचन खूप मोठं आहे म्हणजे बघू शकता इथून पूर्ण मोठं आहे. त्या कोपऱ्याला खिडकी दिसते बघू शकता तिकडे. तर खूप स्पेस आहे असा किचनमध्ये. आणि मोठंच किचन छान म्हणजे वाटतं फिरायला इकडे तिकडे आणि काही काम करायला वगैरे छान वाटतं. तर असं माझं किचन मस्त क्लीन झालेलं आहे. आणि गॅस पण मस्त काल क्लीन करून घेतला, आज पण थोडासा पुसून घेईल. आणि चिमणी पण बघू शकते एकदम चकाचक क्लीन झालेली आहे. तर आता जेवण करतो आणि त्याच्यानंतर बोलतेच मी तुमच्याशी. चला. तर दुपारी खूप असं थकवा वगैरे आलेला आणि तब्येत पण बरी नव्हती, म्हणून मग आता स्वयंपाकाचा प्लॅन म्हटलं काय करावं. तर आज मस्त वैभव त्यांच्या हाताने मस्त चिकन भुना मसाला करणार आहे. तर ते चिकन खूप छान बनवतात, नॉनव्हेज वगैरे खूप मस्त बनवतात. तर मग ते म्हणे चल मी आता आज बनवतो वगैरे. तर मी पोळ्या वगैरे करून घेतलेल्या आहे, भात पण करून घेतलेला आहे. आणि आता थोड्या वेळाने करतीलच तेव्हा रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करेलच कशी करतात वगैरे. तर खूप मस्त नॉनव्हेजचे प्रकार, चिकन टिक्का असो किंवा मग तंदुरी चिकन असो, चिकन मसाला, असे पदार्थ त्यांना खूप येतात छान. तर आज मग चिकन भुना मसाला करणार आहे स्पेशल लोखंडी कढईमध्ये मोठ्या. तर तेच मी तुम्हाला मागे बोललेली की माझ्याकडे लोखंडी भांड्यांचं कलेक्शन आहे वगैरे. तर एक दिवस तुम्हाला दाखवेलच. तर त्याच्यात मस्त असं मिक्स म्हणजे चाळता येतं वगैरे. आता मोठी अशी कढई, चायनीज कढई, चायनीज लोक कसे वापरतात ती कढई त्या पद्धतीची आहे. तर तेच आता थोड्या वेळाने दाखवतेच तुम्हाला, रेसिपी पूर्ण तुमच्यासोबत शेअर करेलच मी. आणि तेच आणि बाकी काही नाही, बाकी सगळं आवरलं घरातलं वगैरे. आणि दुपारी कसं खूप कंटाळा आलेला आणि तब्येत पण बरी नव्हती, मग मी झोपली होती थोडीशी. त्याच्यामुळे मग वैभव बोलली की मी आज करतो. तर मी पटापट पोळ्या करून घेतल्या. आणि आता इतकं गरम होतं ना, तर लवकर पोळ्यानं भात करून घेतलेला आहे. आणि हवा पण नाही बाहेर, इतकं वातावरण असं एकदम म्हणजे दमट वातावरण झालेलं आहे आणि खूपच गरम होतं आहे. तर तेच आता मी रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत आणि आय होप तुम्हाला आवडेलच आणि तुम्ही घरी नक्की करून बघणार. तर आज स्पेशल त्यांच्या हाताची चिकन भुना मसाला करणार. तर चला सुरू करू. तर इथे अर्धा किलो चिकन आणलेलं आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, मस्त वॉश करून घेतलं चिकन. नंतर मीठ टाकलं, हळद टाकली अर्धा चमच, नंतर आपलं लाल तिखट टाकलेलं आहे. आणि मस्त हाताने असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे 15 मिनिटसाठी. तर इथे आता त्यांनी मॅरिनेट करून घेतलेलं आहे बघू शकता एकदम असं. आणि मॅरिनेट करून 15 मिनिट ठेवायचे आपल्याला तसंच. आणि नंतर आपल्याला मिरची वगैरे थोडी कमी टाकायची, कारण याच्यात मिरची टाकलेली आहे. तर इथे बघू शकता असं मॅरिनेट करून घेतलेलं आहे पहिल्यांदा त्यांनी. आणि त्याच्यानंतर आता मसाले भाजू आपण. तर त्यांनी आता एक पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले आपले लवंग, काळी मिरी, जिरे, नंतर बडीशोप, दालचिनी, छोटी इलायची, मोठी इलायची, स्टारफूल, नंतर तेजपत्ता, असे म्हणजे सगळे खडे मसाले असे कमी गॅसवर एकदम भाजून घ्यायचे. इतका छान आरोमा येत होता भाजताना, घरामध्ये असा एकदम पसरला होता आरोमा. तर ते करतात तेव्हा एकदम हॉटेल स्टाईल म्हणजे हॉटेलसारखंच करतात. तर खूपच छान भाजी होते. तर मग आज खूप कंटाळा आलेला मला आणि तब्येत पण बरी नव्हती. तर ते म्हणे चला आज मी बनवते माझ्या हाताने. आणि मी फक्त मग पोळ्या आणि भात करून घेतला पटापट. आणि त्यांनी मस्त ते म्हणे मी चिकन करी वगैरे.
तर ते म्हणे आज स्पेशल चिकन भुना मसाला करू आपण. तर म्हटलं चालेल. तर मग आता तेच म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करू. तर बघू शकता इथं कलर चेंज झालेला आहे खड्या मसाल्यांचा. आता खडे मसाले आपल्याला काढून थंड झाले की एकदम बारीक ग्राइंड करून घ्यायची मिक्सरमध्ये. आणि तेच मग पुढचं प्रोसेस तुम्हाला दाखवतेच. आणि इथे मस्त गोल्डन ब्राऊन झालेले आहे खडे मसाले आणि कमी गॅसवरच भाजायचे, म्हणजे खूप छान भाजले जातात. तरी आता इथे थंड होण्यासाठी ठेवेल आणि नंतर त्यांना ग्राइंड करून देईलच मी. आणि आता आपल्याला याच्यासाठी लागणार आहे चिकन होण्यासाठी भरपूर सारे टोमॅटो. तर इथे 3 टोमॅटो मोठे मोठे घेतलेले आहे, 4-5 कांदे घेतलेले आहे, इतकी बारीक चॉप केलेले आहे. आणि ही माझी लोखंडी कढई स्पेशल याच्यासाठी चिकन म्हणजे नॉनव्हेज किंवा मग आपलं चायनीज वगैरे बनवण्यासाठी. तर इथे त्यांनी 4-4.5 चम्मच तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये कढईमध्ये. तर इथं इतकी पसरट कढई ना मोठी, तर आम्ही ही कल्याणहून आणली होती. तर याच्यात आता आधी कांदा टाकायचा आहे. तर भरपूर सारा कांदा बघू शकता घेतलेला आहे आणि इतका बारीक चॉप केला त्यांनी. आता आपल्याकडून एवढं बारीक चॉप होत नाही, त्यांनी खूप हाताने एकदम बारीक चॉप केलेला आहे. आणि मस्त असं कमी गॅसवर एकदम मऊ सूत करून घ्यायचं आहे. असं जाळायचा नाही कांदा, एकदम मऊ असा करून घ्यायचा आहे. आणि तेच मग इथे खूप वेळ उभं राहावं लागतं, म्हणजे एकदम चाळसपर्यंत. मग मी वगैरे चाळलं वगैरे कांदा आणि मग बाकीचं त्यांनी. तर इथे अशा कढईमध्ये आणि छान सोपं जातं त्यांना म्हणजे असं हे करण्यासाठी असं. तर इथे बघू शकता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेला मसाला मी. तर इतकं छान वास येत होता, इतका छान फ्लेवर येत होता. तर आपण रेडीमेड आणण्यापेक्षा असंच भाजून वगैरे ग्राइंड करू शकतो. आणि इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे 3-4 आणि मध्ये कट द्यायचा आहे त्याला हिरवी मिरचीला. तर ह्या प्रकारे असा कट देऊन द्यायचा आणि खूपच टेस्टी होती भाजी. आणि तुम्ही बघू शकता, नक्की करून बघा घरी. आणि इथे कांदा पण आपला असा मऊ झालेला आहे, थोडासा येलोइश म्हणजे असा पिंक कलर झालेला आहे त्याचा छानपैकी. आणि छान असतं असं लोखंडी कढईमध्ये किंवा लोखंडी तव्यावर भाज्या केलेलं. कोणत्या पण म्हणजे आपण भाकरी करतो लोखंडी तव्यावर, त्या पण एकदम चांगल्या असतात आपल्या शरीरासाठी, आयर्न भेटतं वगैरे. तर मग माझ्याकडे लोखंडी भांड्यांचं कलेक्शन आहेच, 3-4 भांडे आहे लोखंडी. तर ते तुम्हाला लवकरच मी दाखवेलच. तर त्यापैकी ही कढई आहे मोठी आणि एक तळण्यासाठी कढई आहे. तर इथे बघू शकता कांद्याला एकदम तेल सुटलेलं आहे एकदम मस्त. आणि त्याच्यानंतर जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेली आहे. तर अशी भरपूर सारी जिंजर गार्लिक पेस्ट, आणि तुम्ही घरी पण करू शकता किंवा रेडीमेड पण वापरू शकता जिंजर गार्लिक पेस्ट. तर इथे टाकलेली आहे जिंजर गार्लिक पेस्ट आणि ती पण मस्त फ्राय करून घ्यायची आहे. आणि हे सगळे मसाले कमी गॅसवरच फ्राय करायची. तर कलर चेंज झालेला आहे, दिसत असेल तुम्हाला, एकदम येलोइश पिंकिश असं कलर झालेला आहे चेंज. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यात हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहे, त्या पण मस्त मिक्स करून म्हणजे अशा फ्राय करून घ्यायच्या आहे. आणि बघू शकता इथे खूप छान कलर आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता हळद टाकलेली आहे अर्धा चम्मच आणि लाल तिखट आपल्या चवीनुसार, कारण आधी आपण मॅरिनेट करायला पण लाल तिखट टाकलेलं आहे. तर आपल्याला जेवढं स्पाइस पाहिजे तेवढं आपण चिली टाकू शकतो, मिरची टाकू शकतो. तर इथे मिरची पावडर घेतलेली आहे, जी आपली अंबारी किंवा मग तिखा लाल, त्याच्याने कलर इतका छान येतो आणि हॉटेलसारखी भाजी एकदम लागते, म्हणजे होते एकदम दिसते. तर मग ती टाकलेली आहे, तिखा लाल मिरची टाकलेली आहे. ती कशी एकदम स्पायसीस पण असते आणि एकदम अशी रेड असते, एकदम छान कलर येतो एकदम त्याला. तर इथे बघू शकता एकदम तेल सुटलेलं आहे. आणि आता टोमॅटो टाकले. तर इथे टोमॅटो भरपूर सारे टाकले, 3-4 टोमॅटो टाकलेले आहेत मोठे मोठे. आणि तुम्ही हा मसाला म्हणजे कांदा आणि टोमॅटो मिक्सरमध्ये ग्राइंड पण करू शकता जर आसाड नसेल टाकायचा, आणि तसं करून तो मसाला तयार करू शकता. पण असा केला तरी एकदम अशी म्हणजे मेल्ट होऊन जातात टोमॅटो आणि छान चव येते आणि तेल एकदम सुटतं एकदम. तर थोडंसं मीठ टाकलेलं आहे मऊ होण्यासाठी, आपलं टोमॅटो वगैरे मऊ होण्यासाठी. तर आता हे मिक्स करायचं आणि 15-20 मिनिट आपल्याला असंच मिक्स करत राहायचं, म्हणजे एकदम तेल सुटसपर्यंत. तर एकदम मेल्ट करायचं आहे आपल्याला टोमॅटो, पूर्ण असा मऊ करून घ्यायचा आहे. तर आता इथे थोड्या वेळाने होईलच मऊ, तुम्हाला दाखवतेच मी नंतर. तर इथे आता थोडंसं फुल म्हणजे मीडियम फ्लेमवर घेतलेला आहे गॅस आणि मस्त मिक्स करत राहायचं आहे. तर इथे बघू शकता थोडं थोडं असं मऊ होतो आहे आपला टोमॅटो आणि तेल पण असं सुटत चाललं आहे त्याला थोडं थोडं. तर खूपच टेस्टी लागते. आणि इथे बघू शकता पूर्ण टोमॅटो असा मऊ झालेला आहे. आणि अजून आपण थोडं 5 मिनिट ठेवू, 5-10 मिनिट ठेवू आणि पूर्ण मऊ करून घ्यायचं आहे. आणि भरपूर असं तेल सुटतं त्याला.
तर त्याच्यानंतर बघू शकता इथे तेल सुटलेलं आहे छानपैकी आणि इतका छान फ्लेवर येत होता टोमॅटो आणि कांद्याचा, इतकं छान. आणि आता आपल्याला ते गरम मसाला म्हणजे आपण खडे मसाले जे भाजून आणि ग्राइंड केले ना ते पूर्ण टाकायचा आहे तो मसाला. आणि तुम्ही म्हणता असाल खूप तिखट वगैरे, त्यात तर लवंग आणि मिरे एकदम कमी प्रमाण घेतलं होतं, पण धने जिरे आणि तेजपत्ता वगैरे ते बाकीचं जास्त प्रमाण होतं, बडीशोप वगैरे, म्हणून तो जास्त मसाला दिसतो. तर तसं काही नाही की खूप तिखट लागेल वगैरे, असं काहीच नाही, कारण लवंग आणि मिऱ्याचं प्रमाण खूप कमी होतं त्याच्यामध्ये आणि चक्री फूल पण एकच होतं. तर आता इथे मस्त ग्राइंड करून घेतलेलं मसाला टाकलेला आहे आणि असा मिक्स करून घ्यायचा आहे छानपैकी आणि त्याला पण थोडंसं तेल सुटू द्यायचं आहे. आणि इथे आपला मसाल्याचा कलर पण चेंज थोडा झालेला आहे, बघू शकता, असा ब्राउनिश झालेला आहे मस्तपैकी. आणि खूपच छान असा वास येत होता आणि विहान तर आला, विहान म्हणे एकदम हॉटेलसारखं एकदम वास येतो आपल्या घरामध्ये, एकदम आरोमा येतो आहे. आणि त्याच्यात आपलं मॅरिनेट केलेलं चिकन पण टाकायचं आहे, बघू शकता. आणि इतकं सुंदर दिसत होतं ना आणि खूपच छान, म्हणजे असा आरोमा येत होता बाहेर, एकदम पूर्ण घरामध्ये पसरला होता आरोमा त्याचा. तर आता इथे चिकन सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे जास्त करून आम्ही बोनलेस चिकन जास्त आणलेले, कारण विहान त्यांच्यासाठी त्यांना तसंच म्हणजे खाता येतं वगैरे, आणि बोन्स असतात की त्यांना म्हणजे काढून द्यावं लागतं वगैरे. तर जास्त करून बोनलेस आहे, बाकीचे 2-3 बोन्स आहे त्याच्यामध्ये. तर इथे बघू शकता आता मिक्स करून घेतलेलं आहे छानपैकी. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये पुढे चाळून वगैरे थोडंसं झाकून वगैरे द्यायचं आहे आपल्याला. आणि झाकलं की थोडंसं पाणी सुटेलच त्याला. आणि आपल्याला पाणी वगैरे काहीच ॲड करायचं नाही, त्याचं स्वतःचं पाणी सुटतं, कारण चिकनमध्ये खूप मॉइश्चर असतं. नंतर टोमॅटो आहे, कांदा आहे, त्याचं खूप पाणी वगैरे निघतं, मॉइश्चर असतात. तर आता थोडंसं कमी फ्लेमवर गॅस ठेवून आणि आपल्याला 10 मिनिट तरी ठेवायचं आहे. आणि मध्ये मध्ये उघडून लीड उघडून वगैरे आपल्याला चाळत राहायचं आहे, म्हणजे आपल्याला कळतं की पाणी सुटलं की नाही किंवा शिजलं का नाही चिकन. तर असंच आपल्याला याच्यावर शिजवायचं आहे आणि त्यात काहीच पाणी ॲड करायचं नाही. तर बघू शकता इथे पाणी सुटलेलं दिसत असेल तुम्हाला लीडमधून. तर आता आपण उघडून बघू. तर इथे बघू शकता त्याचंच चिकनचंच पाणी सुटलेलं आहे आणि चिकन पण एकदम तयार झालेलं आहे, म्हणजे असं हे करून बघितलं तर अशा प्रकारचं चिकन तयार झालेलं आहे आपलं. आणि मसाल्याला पाणी सुटलेलं आहे आणि आपलं चिकन भुना लवकरच तयार होईलच. तर इथे अजून ठेवलं आणि नंतर अजून 5-1 मिनिटांनी आपण झाकून आणि उघडून बघितलं तर बघू शकता भरपूर सारं असं त्याला पाणी आणि तेल असा तरी वगैरे सुटलेली आहे मस्त छानपैकी. आणि तुम्ही हे चिकन मस्त रोटीसोबत पण ट्राय करू शकता किंवा मग पोळीसोबत तर छानच लागतं. भातापेक्षा मला पोळीसोबत खूप आवडतं हे चिकन अशा पद्धतीचं. तर इथे अजून एकदा झाकून देणार 2-3 मिनिटसाठी. आणि परत मग 2-3 मिनिट झाल्यानंतर आपण बघू उघडून आणि आपलं चिकन तयार होईलच. तर इथे बघू शकता भरपूर सारं असं पाणी सुटलेलं आहे त्याला आणि छान वाटतं असं कढईमध्ये वगैरे, एकदम हॉटेल स्टाईल असं ढाबा स्टाईल आपल्याला असं फील येतो एकदम. तर बघू शकता एकदम कलर पण चेंज झालेला आहे. आणि तर इथे आपलं चिकन एकदम रेडी झालेलं आहे. आता गॅस ऑफ करून मस्त चिकन एन्जॉय करायचं. कशी वाटली रेसिपी ते नक्की सांगा आणि लाईक करा, आवडली असेल तर, आणि घरी नक्की करून बघा. तर चला आता आम्ही जेवण करतो आणि मग बोलते. आणि इथे फिश पण तळले होते, जे छोटे असतात ना भेटतात ते नदीचे फिश, ते पण त्यांनी तळले होते. तर खूपच छान होते आणि कधीतरी असं आपल्या नवऱ्याच्या हातचं खायला भेटलं तर खूपच छान वाटतं आणि आराम पण मिळतो. तर तेच. तर मस्त जेवण वगैरे झालं आणि खूप छान चिकन भुना मसाला झालेला, त्याच्यासोबत रोट्या, तंदुरी रोट्या वगैरे खूपच छान लागतील. तेच करण्याचा प्लॅन होता, पण मग मैदा वगैरे नव्हता आणि मैद्याच्याच छान लागतात, म्हणजे होतात याच्या आपल्या गव्हाच्या पिठाच्या पण होतात, पण नेहमी गव्हाचं पीठ आपण रोजच पोळ्या वगैरे खातो, तर एक दिवस काही हरकत नाही मैद्याच्या रोट्या केलेल्या. तर मी मागे तुम्हाला रेसिपी शेअर केलीच आहे रोट्यांची, मैद्याच्या रोट्या केल्या होत्या घरच्या घरी. तर त्याचं मी लिंक देईलच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर नक्की जाऊन बघा. आणि तोच करायचा प्लॅन होता, पण आज बरंच वाटत नव्हतं म्हणून मी पटापट पोळ्याच करून घेतल्या आणि भात करून घेतला आणि खूप छान जेवण गेलं, मस्त झालं जेवण. मी तर आज भात नाही खाल्ला, पण पोळीसोबत इतकं मस्त लागतं ना भुना चिकन मसाला. तर तेच मस्त केलं आणि घरीच त्यांनी म्हणजे पूर्ण खडे मसाले वगैरे तुम्ही बघितले असेल, खडे मसाले वगैरे भाजून वगैरे त्याचं ग्राइंड करून इतकं छान फ्लेवर येत होता आणि इतकं मस्त वास येत होता घरामध्ये, पूर्ण असा अरोमा मस्त, लवंग नंतर दालचिनीचा असा अरोमा मस्त घरात पसरला होता. तर तेच मस्त जेवण झालेलं आहे. विहानने पण मस्त पोळी आणि चिकन खाल्लं, भात नाही खाल्लं त्यांनी.
पोळी चिकन खाल्लं आणि मी पण खाल्लं आणि आम्ही मस्त आमचं जेवण झालं मस्त. आता थोड्या वेळ आता आराम करेल कारण बरंच वाटत नाही आहे. आणि तेच कसा वाटला आजचा ब्लॉग. आणि आज मी थोडंसं साफसफाई पण केली वगैरे, काउंटर बेसिंग वगैरे साफ केलं. नंतर घर किचन पूर्ण क्लीन केलेलं आहे, बघू शकता पूर्ण इतकं मस्त दिसतं आहे. तर तेच कसा वाटला आजचा ब्लॉग ते नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आजचा ब्लॉग आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.